तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे आणि अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी आराखडे तयार होते असं शशिकांत शिंदे म्हणालेत। एनसीपी विलिनीकरणाबाबत शशिकांत शिंदेंनी दिलेली ही प्रतिक्रिया। तर भाजपकडनं इतर राजकीय पक्षातील नेत्यांचे पक्षप्रवेश करवून मित्रपक्षांसमोर आव्हान निर्माण करण्याचा धोका अजितदादांनी ओळखलेला होता असंही शशिकांत शिंदे यांनी म्हटलं। मित्र पक्षाला स्वतःच्या अस्तित्वाची लढाई करावी लागते हे वारंवार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला पाहायला मिळालेलं आहे आणि काही लोकांचे पक्ष प्रवेश हे मित्र पक्षाच्या समोरच उभे करण्याचा प्रयत्न जर भाजप करत असेल हा धोका अजितदादांनी ओळखला होता आणि त्यामुळे या दोन्ही पक्ष एकत्रीकरणाचा निर्णय झाला होता आणि साहजिकच आहे त्यांचं आमच्या बाबतीमध्ये एकत्रितपणे येत असताना भविष्य काळामध्ये मुख्यमंत्री पदाच्या संदर्भातून जे काय आराखडे करायचे आणि तशा पद्धतीने पुढे जात असताना किती संख्या असली पाहिजे याचे सुद्धा त्यांनी आराखडे आणि नियोजन आम्ही केलं होतं आणि त्यामुळे ते रोहित पवार म्हणाले ती वस्तुस्थिती आहे की पुढच्या वेळेला व्यवस्थितपणे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले असती तर पर्याय उभा राहिला असता आणि महाराष्ट्रामध्ये अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकले। तर जय पवार यांची 2029 मध्ये निवडणूक लढवण्यासंदर्भात चर्चा व्हायलाच नको होती असंही शशिकांत शिंदे म्हणाले। 2029 ला सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार नाहीत का असा त्याचा अर्थ होत असल्याचं शशिकांत शिंदे म्हणाले। तर 2029 मध्ये मी विधानसभा निवडणूक लढवावी अशी लोकांची इच्छा असल्याचं वक्तव्य जय पवार यांनी केलं। ज्यावेळेला एखादा राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री उभे असताना काही वेळेला स्टेटमेंट देताना फार जबाबदारीने बोलावं लागतं। मला वाटतं ही चर्चा खरं म्हणलं तर आजच्या याच्यामध्ये होणंच गरजेची नव्हती। का केली, कशा पद्धत झाली, प्रत्येकाने विचार करावा। मला वाटतं की आज त्या राष्ट्रीय अध्यक्ष त्यामुळे त्यांच्या निवडणुकीच्या माध्यमातून पुढे काय करायचं हे त्या ठरवतील। त्यांनी हे बोलताना फार जबाबदारीने बोलणं गरजेचं आहे कारण त्याचा अर्थ वेगळा लगेच लागतो। 2029 ला मग सुनेत्रा पवार उभ्या राहणारच का नाही अशा प्रकारची चर्चा होते, म्हणून घरातल्या लोकांनी बोलताना फार जबाबदारीने बोललं पाहिजे असं माझं मत आहे।